यावेळची दुर्गवारी अजून एका अपरिचित आणि आडवाटेवरच्या गडाची, जावळी खोऱ्यातील महिमंडणगड. पुण्यातून पहाटे लवकर निघालो. सातारा जिल्ह्यातील या दुर्गाच्या पायथ्याशी जाणारी वाट मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून रघुवीर घाटातून जाते. खेडमधून महिमंडणगडाचा पायथा सुमारे 30 किलोमीटरवर आहे. पायथ्याचे गाव मेटशिंदी. रघुवीर घाटात फॉरेस्ट चेकपोस्ट आहे. चेकपोस्टपासून मेटशिंदीकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. चेकपोस्टपासून अंदाजे 1 किलोमीटरवर गडाचा पायथा आहे. इथून आपण ट्रेक चालू करायचा. आपण फॉरेस्ट पोस्टच्या इथून समोरून वरनं खाली येतो. इथे एक गंजलेला बोर्ड आहे. ह्या इथून पायवाट वरती जाते गडावर जाण्यासाठी. इथे रस्ता सोडायचा आणि वरती गेल्यावरती रुळलेली पायवाट आहे. वरती जाऊन उजवीकडेच जात राहायचं आहे. पुण्यातून ताम्हिणी घाट, खेड, रघुवीर घाट मार्गे महिमंडणगडाचा पायथा 210 किलोमीटरवर आहे. खेडपासून आपण तासाभरात पायथ्याशी पोचतो. मुख्य रस्ता सोडून गडावर जाणारी पायवाट पकडली. या वाटेने 10 मिनिटातच एका दगडी बांधीव समाधीपाशी पोचलो. येथून गडावर जाणाऱ्या वाटेवर दिशादर्शक पाट्या आहेत. पुढे वाट जंगलातून जाते. इथून गडाचा खडा चढ चालू होतो. गडाची उंची सुमारे 3100 फूट आहे. वाटेवरील झाडांवर रिबीनी बांधल्या आहेत, त्यामुळे वाट चुकायला होत नाही. पुढे जाणारी वाट ठळक आणि रुळलेली आहे. गड व्याघ्र प्रकल्पात असल्याने आजूबाजूला खूप सारे जंगल आहे. परिणामी या भागात आणि गडावर बिबटे, रानगवे अशा वन्य श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे एकट्याने हा ट्रेक करू नये. थोडं पुढं गेल्यावर आपण जंगल आणि झाडांमधून बाहेर पडतो. प्रतापगडापासून सुरू होणाऱ्या डोंगर रांगेत मधुमकरंदगड, महिमंडणगड आणि पुढे वासोटा असे दुर्ग आहेत. गड डोंगराला डावीकडे ठेवत वाट वर जाते. पावसाळा संपताना ट्रेक केल्याने सगळा परिसर हिरवागार झाला होता. जावळीवर चंद्रराव मोऱ्यांचे राज्य होते. ते शिवभक्त असल्याने त्यांनी जावळीच्या जंगलात सप्तशिवपुरी म्हणजे 7 शिवालये स्थापन केली. त्यातील चकदेव आणि पर्वत या मंदिरांमध्ये शिंदी गावातूनच ट्रेक करून जाण्यासाठी वाट आहे. बरेच ट्रेकर्स महिमंडण गडासोबत चकदेव आणि पर्वत असा 2 दिवसांचा ट्रेक करतात. जावळीचे मोरे शिवभक्त असल्याने या भागातील दुर्गांची नावे महिपतगड, महिमतगड, महिमंडणगड अशी ठेवली गेली. मही या शब्दाचा अर्थ महेश.
गडावर जाणारी वाट 2 डोंगरांच्या मध्ये असणाऱ्या खिंडीतून वर जाते. खिंडीच्या थोडं अलीकडे आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. रघुवीर घाट चढून आल्यामुळे पायथ्यापासून 40 ते 45 मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. खिंडीतून डावीकडे वळत आपण वर जायचे. इथे गडाच्या दरवाजाचे पडके अवशेष पाहायला मिळतात. गडावरून चकदेव, पर्वत, सुमारगड, महिपतगड, वासोटा, नागेश्वरचा सुळका, रघुवीर घाट असा परिसर पाहता येतो. वर चढून गेलो की 10 ते 12 कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. 3-4 टाक्यांमध्ये पाणी आहे. बाकी टाक्यांमध्ये गाळ भरला आहे. गडावरील लाल मंदिर, पाण्याच्या टाक्या, काही ठिकाणी तग धरून असलेली तटबंदी, पायथ्याजवळ असलेली समाधी एवढ्याच गोष्टी पाहायला मिळतात. यावरून हा गड टेहळणीसाठी बांधला असावा असा अंदाज बांधता येतो. गडावरील टाक्या उतारावर खोदल्या आहेत. त्या एकमेकांना अशा पद्धतीने कनेक्ट केल्या आहेत ज्याने वरच्या टाक्या भरल्यानंतर पुढे पाणी खालच्या टाक्यांमध्ये साठते. डावीकडे असलेल्या टाकीवर शिवपिंडीची पूजा करणाऱ्या स्त्रीचे शिल्प पाहायला मिळते. बाजूला अजून 2 व्यक्ती कोरल्या आहेत. काही ठिकाणी असलेल्या नोंदीप्रमाणे हे शंकराच्या पिंडीची पूजा करणाऱ्या पार्वतीचे शिल्प आहे. इथून जवळच भैरी भवानीचे लहान छप्पर नसलेले मंदिर आहे. इथे पाषाणाच्या 2 जुन्या मूर्त्या आहेत. त्यांना पितळ्याचे मुखवटे लावले आहेत. मंदिराच्या मागे वाड्यांच्या जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गड फिरायला अर्धा तास पुरतो. अर्धा तास गडावर थांबून आम्ही गड उतरायला घेतला. उतरताना ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पावसाने चांगलेच झोडपून काढले. अर्धा तासात आम्ही पायथ्याशी आलो. आडवाटेवर असलेल्या या तशा अपरिचित गडावर जास्त कोणी येत नाही. हा गड पाहून झाल्यावर मी मंडणगडाला धावती भेट देऊन पुण्यात परत आलो.